देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे आपण 16 तारखेला जे काय आंदोलन करणार आहात, नेमकं आंदोलन काय आहे आणि आंदोलनाची दिशा काय असणार आहे आपली? माझं प्रामुख्याने एकच मागणी आहे की मुख्यालय त्यांची कुठलीही अधिकारी राहत नाही, ही माझी मागणी आहे। मुख्यालय राहत नसताना सुद्धा भाडं त्यांनी घेतात आणि भाडं घेऊन शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात आणि इतर लोकांची जी जनता आहे जे तुळजापुराई दर मंगळवारी बाजारानिमित्त किंवा त्याचे टोच नकाशे किंवा कुठल्या कामानिमित्त भूमिलेख अभिलेख जातात, पण तरी कुठलाही कर्मचारी 12 ते 1 वाजल्याशिवाय ऑफिसमध्ये नसतो। का नसतो? की त्यांनी मुख्यालय राहत नाही, कारण त्यांना तिथं गावावर यायला उशीर होतो। आणि दुसरी गोष्ट, दौरा रजिस्टर म्हणतात, एक महिन्याचा त्यांचा आधी दौरा ठरलेला असतो। ठीक आहे, एक महिन्यात दौरा ठरलेला असतो। आज साहेब कुठे गेले? दौऱ्याला गेले। आज साहेब घरी असताना सुद्धा दौरा रजिस्टरमध्ये दाखवले की ते दौऱ्याला जातात आणि ह्यांनी बसल्या कुठे असेल, गावाकडे असतात किंवा कुठल्या तरी हॉटेलमध्ये दारू पेत बसले असेल। दारू पिण्याचे पण व्हिडिओ पण आहेत, ते 16 तारखेला मी माझ्या आंदोलना दिवशी मी दाखवणार पण आहे। आणि दुसरी गोष्ट, तिथले काही अधिकारी व शिपाई हे चिरीमिरी घेतल्याशिवाय काम करत नाही। यामुळे माझी शासनाकडे एवढीच मागणी आहे की यांच्यावर कडक ते कडक कारवाई करण्यात यावी आणि ह्यांची जी पगार आहे किंवा त्यांनी जे भाडेपट्टा घेतलेला आहे तो शासनाच्या अकाउंटवर वर्ग केला जाईल, करावा अशी माझी विनंती आहे। या संदर्भात आपण माहिती अधिकाराद्वारे माहिती मागवली होती का? मी अर्ज अ अर्ज ब दोन्ही केलेली आहे आणि तरी त्यांच्याकडून कुठलंही मला उत्तर देण्यात आलं नाही। प्रशासनाकडून आपल्याला पत्रव्यवहार वगैरे प्राप्त झालेला आहे? काही नाही, मला कुठलंही उत्तर नाही, काहीच देण्यात आलं। प्रशासनाचं काय म्हणणं आहे या प्रकरणी? काय नाही, मी प्रशासनाचं काही उत्तर पण नाही। मीच त्यांना फोन केला की ठीक आहे, बघून घेतो, मी चौकशी करून कारवाई कर। एवढं आज आंदोलन माझं 10 दिवसावर आले तरी कुठलीही कारवाई नाही। आणि माझ्या असा व्हिडिओ पण आहे की ऑफिसमध्ये 11:30 वाजले, 11 वाजले तरी कुठला कर्मचारी जागेवर नसतो, फक्त शिपाई उघडलेला असतो एक दरवाजा, बाकी सगळ्या रूम बंद असतात। तरी सर्वसामान्याने जायचं तर कुणा? महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।